अब खबर है वरोरा तहसील से, जहां तहसील के शेगांव बूज की एक छात्रा कठिन परिस्थितियों को मात देते हुए अन्य विद्यार्थियों के सामने आदर्श बनी। कौन सी प्रतिकूल परिस्थितियों को इस छात्रा ने मात देते हुए कौन सी सफलता हासिल की, आइए जानते हैं इस खबर में। एक ऐसा गांव जहां स्पर्धा परीक्षा के लिए ना कोई कोचिंग है और ना ही कोई मार्गदर्शन। बावजूद इसके करिश्मा निखारे नामक छात्रा, जिसके पिता अशोक निखारे चाय बेचने का व्यवसाय करते हैं, यह छात्रा अपनी मेहनत और लगन से आज सफलता की चोटी पर पहुंची है। करिश्मा ने सहायक प्रकल्प अधिकारी बनने का मान हासिल किया है। यह खबर है वरोरा तहसील के शेगांव बूज की। करिश्मा की इस जीत पर सभी ओर से अभिनंदन का उस पर वर्षाव किया जा रहा है। उसकी सफलता की सराहना करते हुए विकास ग्रुप शेगांव की ओर से विनोद चिकटे के हाथों श्रीफल और शॉल देकर सत्कार किया गया। इस समय मां सिंधु निखारे, पिता अशोक निखारे, भाई त्रिशूल निखारे, विनोद चिकटे, साड़वे, अमोल दातारकर, देवराव साखरकर, रुपेश फुटाने, प्रकाश चौधरी, रवि वाडकर, रंजना चिकटे, श्वेता नरट, स्नेहा घुड़मारे, छात्रा और गांववासी उपस्थित थे। करिश्मा ने अपनी इस सफलता का सफर कैसे तय किया, यह बताते हुए अपनी सफलता का श्रेय अपने माता पिता, परिवार और गुरुजनों को दिया। करिश्मा ने अपनी इस सफलता से गांव के अन्य विद्यार्थियों के सामने आदर्श रखा है। साथ ही यहां तक न रुकते हुए आगे उपजिलाधिकारी बनने की मंशा जताई। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में करिश्मा निखारे ने CTV के हमारे प्रतिनिधि जगदीश पिंदाम से बातचीत दौरान क्या कहा। माझं नाव करिश्मा अशोक निखारे आहे। मी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक या छोट्याशा गावची आहे। माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शेगाव बुद्रुक येथून झालं। त्यानंतर 10वीपर्यंतचं शिक्षण संत काशीनाथ महाराज कन्या विद्यालय इथून झालं। त्यानंतर 11वी 12वी आनंद निकेतन कॉलेज आनंदवन वरोरा इथून झालं। त्यानंतर पदवीचं शिक्षण अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर इथून झालं। त्यानंतर मी पदवीच्या लास्ट इयरला असताना MPSC येण्याचा निर्णय घेतला आणि मग 2017 पासून अभ्यास सुरू केला। स्टार्टिंगला ग्रामीण क्षेत्रामधून असल्यामुळे मला बुक्स वगैरे आधी माहिती नसायची तेवढी आणि अवेअरनेस नसल्यामुळे स्टार्टिंगला थोड्या काही अडचणी आल्या। बट मी जसं माहिती होते या क्षेत्राबद्दल तसं माहिती करून अभ्यास करत राहिले आणि स्टार्टिंगच्या 18ला पहिली एक्झाम दिली। तर 18, 19, 20 ह्या एक्झाम नाही निघाल्या माझ्या, पण 21ची आणि मग 21ची निघाली आणि 22ची निघाली आणि आता जी ही मला सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून पोस्ट मिळाली आहे ती 2022च्या एक्झाममधून मिळालेली आहे। इतर विद्यार्थ्यांना माझं सांगणं हेच आहे की आपली मनापासून इच्छाशक्ती, जर आपली अंतर्मनातून इच्छाशक्ती असेल आणि स्वतःवर आत्मविश्वास असेल तर आपण ही एक्झाम नक्की क्रॅक करू शकतो। पण यासाठी प्रचंड मेहनत आणि आपली जिद्द, सातत्य, मेन सातत्य आणि घरचा सपोर्ट हे पण असणं खूप गरजेचं आहे। या क्षेत्रामध्ये येण्याआधी या क्षेत्राची संपूर्ण माहिती घेऊनच या क्षेत्राचा अभ्यास सुरू करावा आणि सातत्य न राखता मेहनतीनं केला तर नक्कीच यश मिळू शकते। पण ही एक्झाम म्हणून घ्यावी। जर काही उदाहरणं येतात आपल्याकडे की टोकाचे पाऊल खूप जण उचलत असतात, तर एक एक्झाम म्हणून या दृष्टिकोनातून बघितलं ना तर फेल्युअर जरी आलं तरी आपल्याकडे प्लॅन बी जरी रेडी असला ना तर ते आपल्याला फेल्युअर ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे। फेल्युअर या क्षेत्रात नाही तर आपल्या जीवनामध्ये कधी पण येऊ शकतं। प्लॅन या क्षेत्रामध्ये येताना आधी किती वर्ष द्यायची आहे, आपल्याला किती मेहनत करायची आहे आणि आपली फायनान्शियल कंडिशन पण थोडीफार बघून या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं पाहिजे आणि प्लॅन बी रेडी ठेवला पाहिजे, जेणेकरून इथे आपली कधी पण फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्टमध्ये एक्झाम नाही निघाली तर मग आपण खचून न जाता दुसरं काय करता येईल, म्हणजे आपलं हे आपल्याला कधी वाटलंच असं की एकदमच जमतच नाही आहे बा, तर आपण मेहनत करून केलं पाहिजे। पण जर वाटलंच असं तर
प्लॅन बी रेडी ठेवला पाहिजे. खचून न जाता दुसऱ्या क्षेत्रामध्ये काही करता येईल का याचा विचार केला पाहिजे. मी तर याचं श्रेय माझ्या आईबाबालाच देते, कारण की एक अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी आमच्या तिघही भावंडांना शिकवलं आहे. माझी लहान बहीण एम्स नागपूरमध्ये नर्सिंग ऑफिसर आहे. माझा लहान भाऊ सिव्हिल इंजिनियर आहे आणि तो पण आता MPSCचा अभ्यास करतो आहे माझ्या गायडन्सखाली. आणि मी आता तर पोस्ट मिळाली आहे. माझी बाबाची चायची टपरी आहे, त्यामुळे त्यांना खूप कष्ट घ्यावं लागले इथपर्यंत आमच्या तिघांचं एज्युकेशन करायसाठी. आणि आईचे तर खूपच कष्ट आहे, जी मला अभ्यासाला टाईम मिळाला पाहिजे म्हणून मला कामाला नाही लावायची. मला सतत अभ्यासासाठी प्रेरणा देत राहायची. कधी माझं एक्झाम नाही निघाली फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्टमध्ये, तर मला नेहमी हिंमत देत राहिली. आणि हा रिझल्ट यायचा होता. मी 23ची प्री दिली, पण माझी 23ची प्री नाही निघाली. त्यावेळेस मी खूप खचून गेले होते, पण माझा भाऊ माझ्यासोबत होता. म्हणतो ना आपण की भाऊ म्हणजे एक पाठीराखा असतो. त्या 23ची जेव्हा रिझल्ट आला आणि मी फेल झाली असं मला कळलं, त्या क्षणाला मी खूप खचून गेले होते, पण त्या क्षणाला माझा भाऊ सोबत होता आणि त्यांनी मला खूप, तर याचं श्रेय मी पूर्ण आई बाबा, माझे कुटुंबीय आणि माझे गुरुजन वर्ग आहेत, ज्यांनी मला माझा शिक्षणाचा पाया मजबूत करून दिला. लहान असताना मला शिक्षणाची ओढ लावून दिली, जेणेकरून मी समोरच्या भविष्यामध्ये चांगले शिकत राहिले पाहिजे आणि समाजासाठी काही योगदान दिले पाहिजे. मी या पदावर निवड झाली असली तरी मी माझे एक समाजाप्रती कर्तव्य म्हणून आणि समाजाने जे काही मला दिलेलं आहे त्याचं मी एक माझं उत्तरदायित्व म्हणून मी समोर काम करत राहील. आणि माझं समोरचं आता ध्येय उपजिल्हाधिकारी आहे, त्यासाठी मी आता परत 24ची एक्झाम देणार आहे. CTV के लिए प्रतिनिधि जगदीश पिंदाम की रिपोर्ट।